ऑक्टोबर 1966 रोजी या शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा पार पडला। शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आणि मग तिथून ही प्रथा आणि परंपरा सुरू झाली। अर्थात पहिल्यांदा शस्त्रपूजन व्हायचं, मग नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण। खरं तर याच दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांच्या भाषणातून शिवसेनेची पुढची दिशा काय असेल हे स्पष्ट व्हायचं। तिकडे बाळासाहेबांचे दसरे मेळावे म्हणजे शिवसेनेचे आणि इकडे बारामतीमध्ये पवारांचे दिवाळीचे पाडवे। म्हणजे बारामती म्हटलं की पवार, पवार म्हटलं की गोविंद बाग आणि गोविंद बाग म्हटलं की पाडवा। त्यामुळे ठाकरेंचे दसरे आणि पवारांचे पाडवे या दोन्ही भूमिका आज मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे। कारण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे। यंदा बारामतीत पाडवे होणार आहेत, पण दोन्ही पवारांचे पाडवे वेगवेगळे झालेत। म्हणजे पक्षात फूट पडली आणि आता सणातही फूट पडली। पहिल्यांदा आपण ठाकरेंचे दसरे समजावून घेऊयात, नंतर त्याच ठाकरेंचा दसरा जो शिवसेनेच्या माध्यमातून केला जायचा तो नंतर शिंदेंनीच कसा सुरू केला आणि मग ठाकरेंचा वेगळा, शिंदेंचा वेगळा, ठाकरे शिवसेनेचा वेगळा, शिंदे शिवसेनेचा वेगळा, हे कसं काय झालं हे देखील पहिल्यांदा समजून सांगणार। अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमा व्हायचे। 1982 मध्ये बाळासाहेबांनी गिरणी कामगारांच्या संपावर भाषण केलं। त्या दसरा मेळाव्याला काँग्रेसमध्ये तेव्हा असलेले शरद पवार आणि त्यांच्यासोबत जॉर्ज फर्नांडिस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यानंतर 1991 मध्ये हा सगळा हिंदुत्वाचाच सगळा कार्यकाळ होता आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यावेळी गर्व से कहो हम हिंदू है ही टॅगलाईन देखील समोर आली होती। आणि त्याच वेळी बाळासाहेबांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये भारत पाकिस्तानची मॅच मुंबईमध्ये होऊन देणार नाही, क्रिकेट मॅच होऊन देणार नाही असं भाष्य दसरा मेळाव्यात केलं। खरं तर ते कशी होऊन देणार नाही याचं नियोजन काहीच केलं नव्हतं, पण त्यानंतर शिवसेनेच्या शिशिर शिंदे आणि प्रभाकर शिंदे या शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमचं पिचच उखडून टाकलं होतं। म्हणजे हा बाळासाहेबांच्या भाषणाचा इम्पॅक्ट होता जो दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आपल्या भाषणातून केला होता। त्यानंतर पुढे 1996 मध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सुरू करण्यात आला आणि त्याची घोषणा देखील याच दसरा मेळाव्यात करण्यात आली। नंतर पुढे 2010 मध्ये बाळासाहेबांनी आपले नातू आदित्य ठाकरे यांच्या हाती तलवार देऊन त्यांचं लॉन्चिंग केलं, ते दसरा मेळाव्यातच। त्यानंतर 2012 मध्ये मात्र बाळासाहेब प्रत्यक्ष शिवाजी पार्कवर मैदानात उपस्थित नव्हते, कारण की त्यांची प्रकृती ठीक नव्हती। त्यावेळी बाळासाहेबांचं भाषण तमाम शिवसैनिकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ऐकलं होतं आणि त्यात बाळासाहेबांचे शब्द होते, आतापर्यंत मला सांभाळत यापुढे उद्धव आणि आदित्यला सांभाळा, महाराष्ट्राचा उत्कर्ष घडवा। जे बाळासाहेबांचं जहाल वक्तृत्व, वक्ता दशसहस्त्रेषु ज्यांना म्हटलं गेलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हळवं भाषण त्यावेळी तमाम शिवसैनिकांनी ऐकलं, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे। आणि हाच त्यांचा संदेश, दसरा मेळाव्यातला संदेश बाळासाहेबांचा शेवटचा ठरला आणि बाळासाहेबांचे शेवटचं भाषण 2012च्या दसरा मेळाव्यातलं शिवसैनिकांना ऐकायला मिळालं। 2006 आणि 2009 या 2 साली मात्र दसरा मेळावा झाला नाही। 2006 मध्ये मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला होता, त्यामुळे शिवाजी पार्कवर पाणीच पाणी साचलं होतं, त्यामुळे त्यावेळेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला।
2009 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यामुळे आचारसंहितेच्या काळात दसरा आला, त्यामुळे दसरा मेळावा घेता आला नाही. पुढे कोरोना काळामध्ये 2 दसरा मेळावे झाले, पण ते शिवाजी पार्कवर न होता बंदिस्त सभागृहात झाले. आता आणखी शेवटची 2 वैशिष्ट्य. 2005 मध्ये या दसरा मेळाव्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. कारण हा पीस झोन आहे आणि या ठिकाणी जी काही भाषणं होतात, सभा होतात, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं असं या याचिकेत नमूद करण्यात आलं. त्यानंतर मात्र दसरा मेळाव्याला सांस्कृतिक स्वरूप देण्यात आलं आणि 60 डेसिबल पर्यंतचा आवाज या मेळाव्यामध्ये भाषणादरम्यान ठेवण्यात आला. आणि अगदी शेवटचं वैशिष्ट्य, ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी पहिला दसरा मेळावा घेतला आणि तिथून जी परंपरा गेली 58 वर्ष सुरू आहे, त्या शिवाजी पार्कचा जन्म आणि बाळासाहेबांचा जन्म एकाच साली झाला होता. ते साल होतं 1927. कारण त्यापूर्वी या शिवाजी पार्कचं नाव होतं पाईन पार्क. बाळासाहेबांचा जन्म 1927 आणि शिवाजी पार्कचा देखील जन्म 1927. 1927 पासून पाईन पार्कचं नाव शिवाजी पार्क ठरलं आणि 1927 मध्येच बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. अर्थात 2022 नंतर शिवसेनेतच बंड झालं आणि शिवसेनेचे एक नव्हे 2 दसरा मेळावे आपल्याला गेल्या 2 वर्षात पाहायला मिळाले. तिकडे एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणत आपला दसरा मेळावा सुरू केला आणि इकडे उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर आपल्या मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर आणि एकनाथ शिंदेचा मेळावा अर्थातच आझाद मैदानात. जे शिवसेनेचं एकच नेता एकच मैदान हे ब्रीदवाक्य होतं, ते मात्र तिथून गळून पडलं. कारण की शिवसेनाच 2 झाल्या, त्यामुळे दसरा मेळावे देखील 2 झाले. आता अगदी तशीच परिस्थिती पवारांच्या बारामतीतल्या पाडव्या संदर्भात झाली. आता बारामतीमध्ये 2 पाडवे होणार आहेत, एक गोविंद बागेत आणि दुसरा काटेवाडीत. शरद पवारांचे थोरले बंधू स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी या दिवाळी पाडव्याची प्रथा सुरू केली आणि तेव्हापासून गेली 50-51 वर्ष ही प्रथा सुरू आहे. आपल्या घरातले नातेवाईक जगभरात वर्षभर 364 दिवस फिरत असतात, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे एका दिवशी तरी सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून आप्पासाहेब पवारांनी ही संकल्पना पुढे आणली आणि मग पवार घराण्यात गोविंद बागेत या पाडव्या दिवशी सर्व त्यांचे नातेवाईक, हितचिंतक, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी गोविंद बागेत जायला सुरुवात केली आणि पवारांची भेट घ्यायला सुरुवात केली. मग त्यावेळी आवर्जून अगदी सुप्रिया सुळे, अजित पवार, श्रीनिवास पवार आणि त्यांचे सगळे नातू नातेवाईक सगळे त्या ठिकाणी एकत्र जमायचे. पण आपल्याला आठवत असेल 2023 मध्ये या राष्ट्रवादी पक्षातही शिवसेनेप्रमाणे फूट पडली. पण फूट पडल्यानंतर मात्र तरी देखील अजित पवारांनी मागच्या वेळी गोविंद बागेत दिवाळीला हजेरी लावली होती. पण या वर्षीचं चित्र मात्र वेगळं आहे. यावेळी बारामतीतले दोन्ही पवार 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपले पाडवे साजरे करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाडवा हा काटेवाडीमध्ये होणार आहे त्यांच्या निवासस्थानी, तर शरद पवार राष्ट्रवादीचा हा पाडवा गोविंद बागेत त्यांच्याच निवासस्थानी होणार आहे. या गोविंद बागेत यावेळी सुप्रिया सुळे, त्यांच्या कन्या, नंतर अर्थातच रोहित पवार, युगेंद्र पवार जे आता बारामतीमध्ये उमेदवार आहेत आणि सगळे त्यांचे नातेवाईक, पै पाहुणे, शिवाय हितचिंतक, कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत. तर 59 गावांचा दौरा करत असलेल्या अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही यावेळी पाडवा जो साजरा केला जातो दरवर्षी बारामतीमध्ये, तर गोविंद बागेत हजेरी लावणार का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यावेळी मी काटेवाडीतच थांबणार आहे आणि माझ्या निवासस्थानी मी सगळ्यांच्या गाठीभेटी घेणार आहे. त्यामुळं ठाकरेंचे दसरे देखील 2 झाले, दसरे मेळावे 2 झाले आणि आता पवारांचे पाडवे देखील 2 झाले. त्यांचा एक शिवाजी पार्कवर, दुसरा आझाद मैदानात.
तर इकडे यांचा गोविंद बागेत दुसरा काटेवाडी. कसं असतं ना, म्हणजे पक्ष फुटला की सणातही फूट पडली, कुटुंबात फूट पडली, नेत्यांमध्ये फूट पडली, कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली. आता ही फूट कुठपर्यंत या दोन कुटुंबांना घेऊन जाणार आहे कुणास ठाऊक. कारण की ठाकरेंचं कुटुंब म्हणजे केवळ मातोश्रीपुरतं मर्यादित नव्हतं, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात जिथे शिवसैनिक आहे तो बाळासाहेबांशी जोडला गेला होता. अगदी शरद पवारांच्या बाबतीतही तसंच म्हणता येईल. राष्ट्रवादीची स्थापना 1999 साली झाली, पण त्याच्या अगोदरपासून गोविंद बागेत शरद पवारांना पाहण्यासाठी त्यांच्या ओळखीचे, अनोळखी, ओळखी पाळखीचे अनेक कार्यकर्ते शरद पवारांना भेटायला जायचे, त्यांची झलक पाहण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि तिथं जाऊन दिवाळीचा फराळ करायचा. पण इकडे शिवसेनेत फूट पडली, 2 शिवसेना झाल्या. इकडे राष्ट्रवादीत फूट पडली, 2 राष्ट्रवादी झाल्या. आता तिकडे एका ठाकरे घराण्यातली शिवसेना, तिकडे शिंदेंनी शिवसेना चिन्ह आणि पक्ष मिळवल्यानंतर शिंदेची शिवसेना, इकडे शरद पवारांची आपली राष्ट्रवादी आणि तिकडे अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह घड्याळ मिळवल्यानंतर त्यांची राष्ट्रवादी. म्हणजे उद्या बारामतीला कार्यकर्ते जाणार, पण अजित पवारांचे कार्यकर्ते हे काटेवाडीत जाणार आणि शरद पवारांचे कार्यकर्ते हे गोविंद बागेत जाणार. जसं आपण दसरा मेळाव्याला पाहतो, शिवसैनिक मुंबईला जातात, पण शिंदेचे कार्यकर्ते हे आझाद मैदानावर जातात आणि ठाकरेंचे कार्यकर्ते हे शिवाजी पार्कवर जातात. बाळासाहेबांचं ते समीकरण होतं, एकच नेता एकच मैदान, ते आता संपलं. तसंच पवार घराण्याचं देखील समीकरण होतं, एक पाडवा एक गोविंद बाग. आता तेही समीकरण संपलं. कारण लोकसभेनंतर या पवार कुटुंबात बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. लोकसभेला दादांनी आपल्याच घरातील म्हणजेच पत्नी सुनेत्रा पवार यांना आपल्याच बहिणीविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरवलं, तर आता शरद पवार पक्षाकडून अजित पवारांचेच पुतणे, त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढतायत. कसं असतं म्हणजे राजकारणामध्ये एकेकाळी नाती गोती सगळं काही एकत्र असायचं. आता केवळ पवार आणि ठाकरे कुटुंबातच नव्हे, बऱ्याच पक्षांमध्ये फूट पडलेली आहे. इतकंच नव्हे, नात्यांमध्ये देखील फूट पडलेली आहे. कुठे पती पत्नी विरुद्ध उभा आहे, कुठे भाऊ भावाविरुद्ध उभा आहे, कुठे बापा विरुद्ध लेक उभी आहे. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आजोबा नातू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपण पाहिलेले आहेत. अशी बरीचशी नाती या राजकारणामुळे दुरावली गेलेली आहेत. या सणांमुळे कुठेतरी ही नाती एकत्र येत होती, आता ती देखील दूर गेली. ठाकरेंचं एक नातं तमाम शिवसैनिकांशी असलेलं, शिवाजी पार्कशी, दसरा मेळाव्याशी जोडलेलं नातं 2 वर्षांमध्ये तुटून पडलं. 57 वर्षांची परंपरा होती त्याला, आणि इकडे 50-51 वर्षांची परंपरा असलेल्या गोविंद बागेचं देखील तसंच झालं. उद्या बारामतीत माणसं जातील, बारामतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातील, पण जे शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत ते शरद पवारांना भेटतील, अजित पवारांशी एकनिष्ठ आहेत ते अजित पवारांना भेटतील. काळ बदलला, महत्वाकांक्षा बदलल्या, नाती सुद्धा दुभंगली, आणि हे एवढं सगळं घडलं ना, ते केवळ या राजकारणामुळे. राजकारण होत्याचं नव्हतं करतं, त्याचं उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळालंय. 2 पक्ष फुटले, 2 कुटुंब फुटली, 2 कुटुंब फुटली, 4 कार्यकर्ते फुटले, 4 कार्यकर्ते फुटले, 10 घरं फुटली. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशीच आहे मित्रांनो. महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर आहे तेच कळत नाहीये. एकेकाळी याच महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी रुजवलेली राजकीय संस्कृतीचे धडे इतर राज्य गायचे. आज इतर राज्यच महाराष्ट्राच्याच या आत्ताच्या घडीला नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत. कारण आज महाराष्ट्र राजकारण नेमकं कोणत्या दिशेला आहे
आणि त्याची पुढे काय दशा होणार आहे हे महाराष्ट्रालाच माहीत नाही. त्यामुळे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण मित्रांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं, राजकारण आपल्या जागी, नाती आपल्या जागी. कारण राजकारणामध्ये कोण कोणाचं नसतं, पण जेव्हा परिस्थिती, दुःख, संकट येतात ना, तेव्हा नाती धावून येत असतात. नात्यांमध्ये राजकारण आणू नये, पण आता तेही आपल्याला या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतंय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.